नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज मी निघालो आहे दक्षिण सोलापूरमध्ये असलेल्या हत्तरसंग कुडल ह्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या गावाला. तर मित्रांनो, हे एक असं गाव आहे की जिथे ना महादेवाचे 3 मंदिर आहेत. संगमेश्वर महादेव, हरिहरेश्वर महादेव आणि एक तर आश्चर्यकारक अशी मूर्ती इथं पाहायला मिळणार आहे. ती तुम्हाला व्हिडिओच्या मध्यामध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच मिळणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, हे आहे संगमेश्वर महादेव मंदिर. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा जे सभामंडप आहे ह्याच्यानं एका तुळईवर इसवी सन लगभग 1015 ते 18च्या दरम्यान मराठी भाषेतलं पहिला शिलालेख कोरलेला आहे, जे की ना आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात लय महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणजे मंदिराचं जे सभामंडप आहे ना त्याला 3 गाभार येतं. आणि हे आहे इथलं 3रं मंदिर, हरिहरेश्वर. 2रं मंदिर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला बघायला भेटेल. तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे मंदिर आहे ते भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना समर्पित आहे. म्हणजे इथं दोन्ही मूर्त्या आहेत. पूर्ण यादवकालीन मंदिर आहे आणि एकदम छान असं कोरीव नक्षीकाम आहे. आणि मी जास्त वेळ न घालवता, कारण ऊन भरपूर होतं, म्हणून मी डायरेक्ट मंदिरातच गेलो. आणि मंदिरात गेल्या इथलं जे शिवलिंग पाहिलं, ते शिवलिंग म्हणजे खूप छान असं होतं. मंदिराची अजूनही अवस्था जी आहे ती खूप छान प्रकारे आहे, संगोपन केलेलं इथल्या गावकऱ्यांनी. मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो की आणि तुम्ही कधी येऊन पण बघू शकता. हे मंदिर खूप छान आहे, खूप प्रसन्न वाटतं. 2 नद्यांचा संगम आहे इथे. आणि ही भगवान विष्णूची सुद्धा मूर्ती आहे इथं. आणि हे बारीक असं नक्षीकाम तुम्ही बघू शकता, जसं काही अजिंठा वेरूळच्या लेण्या बघायला आपण आलो असं वाटतंय. आणि खूप छान आहे वातावरण. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून की अशा मंदिरांची माहिती अजून लोकांना कळेल आणि मीही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत जाईल. मी आलो आहे आत्ता नदीच्या संगमावर. ही जी येणारी नदी आहे ती आहे सीना आणि मोठी जी आहे ती आहे भीमा नदी. आणि जर आपण नदीच्या पलीकडे पाहिलं, ते जे नारळाची झाडं आहेत ते येतात कर्नाटकमध्ये. मी आत्ता उभा आहे महाराष्ट्रामध्ये, ती झाडे येतात कर्नाटकमध्ये. म्हणजे खूप छान असा फील येतं इथं. एकदा येऊन बघा. आणि ज्या गोष्टीसाठी, ज्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी मी इथं आलो तिथे चला जाऊयात आपण. तर मित्रांनो, हे आहे जगातील पहिले शिवलिंग, ज्याच्यावर 359 मूर्ती आहेत. याची उंची साधारण 4.25 फूट आहे. याची जी रुंदी आहे ते 2.5 फुटापेक्षा जास्त आहे. म्हणजे 2.25 फुटाच्या जवळपास याची रुंदी आहे. उंची 4.25 ते 4.5 फूट आहे. आणि या शिवलिंगावरती ना 359 मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि हे जे आहे ना ते 1990च्या दरम्यान इथं मंदिराचं खोदकाम सुरू होतं, त्यावेळी सापडलेलं हे शिवलिंग आहे. खूप अद्भुत आणि खूप छान असं शिवलिंग आहे. याचं वजन लगभग 4 टनच्या जवळपास आहे. म्हणजे येथील गावकऱ्यांना विचारलं असतं, त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या. आणि खूप छान आहे. म्हणजे एकाच ठिकाणी 360 देवांचं दर्शन होतं आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा या ठिकाणी. जास्त वेळ न घालवता आम्हीसुद्धा तिथून लगेच निघालोत, कारण ऊन होतं आणि आम्हाला अंबेजोगाईला रिटर्न यायचं होतं, जे की 240-242 किलोमीटरचं लगभग होतं. आणि छान अशा वातावरणात आम्ही परत आलोत.